मुंबईत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती। यामध्ये पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी बैठकीला होते। तर जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 42 जवान शहीद झाले। या जवानांना श्रद्धांजली देताना उदयनराजे यांनी वृत्तवाहिनींशी चर्चा केली। त्यावेळी गुरुवारी झालेल्या बैठकीतील राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला, याविषयी ते बोलले। त्यावेळी सातारा मतदारसंघाचाही विषय चर्चेत आला। या चर्चेदरम्यान सातारा जिल्ह्यातील पक्ष आमदारांचा विरोध उदयनराजेंच्या उमेदवारीला असल्याचा मुद्दा समोर आला। त्यानंतर प्रमुख नेत्यांनी साताऱ्यातील पक्ष आमदारांना विचार घेऊनच उदयनराजेंना उमेदवारी देण्यात यावी असे ठरवले। मुंबई बैठकीतील ही वार्ता जिल्ह्यातील सर्वत्र पसरली आहे। त्यामुळे उदयनराजेंना तिसऱ्यांदा पक्ष साताऱ्यातून उमेदवारी देणार का अशी चर्चा झडू लागली आहे। त्यानंतर उदयनराजे यांनी बसचं, पिक्चरचं आणि पोस्टाचं तिकीट माझ्याकडे आहे, त्यामुळे मी तिकिटांची काळजी करत नाही अशी एक प्रकारे गुगली टाकून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे।